बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण। नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज कट्टा एक्सप्रेस। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी भेट दिली व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेतल्या। या संघर्षात काँग्रेस पक्ष आपल्या सोबत आहे व आपल्या आंदोलनासंदर्भात अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनात सभागृहात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे। सदर आंदोलनास बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। आज सुरू झालेल्या आंदोलनास सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून जमीन संपादन करूनही प्रकल्प न झाल्याने आता आमच्या जमिनी आम्हाला परत करा अशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। तसेच विविध संघटना व शेतकरी कामगार पक्ष यांचा पाठिंबा आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे उपोषण अधिक तीव्र गतीने वाढणार आहे। प्रत्येक गावागावातून व्यक्ती या उपोषणास हजर होत आहे। सरकारने याची दखल घ्यावी व आमचा सातबारा कोरा करून आमच्या नावे द्यावा असं शेतकऱ्यांची मागणी आहे। अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। याकडे कुठेही लोकप्रतिनिधी व शासनकर्ते यांचं लक्ष नाही। जर शासनाला बाळगंगा प्रकल्प धरण बांधायचं नसेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी कशाला घेतल्या असा सवाल शेतकरी करत आहेत। दुरुस्त करण्याचा अधिकार नसावा का? तो असला पाहिजे। जर तुम्हाला तो अधिकार नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांसोबत ही चर्चा चर्चा करताच कामा नये। तुम्ही चर्चा केली याचा अर्थ तुमच्या मनामध्ये कालभेद आहे, प्रशासनाच्या मनामध्ये कालभेद आहे की शेतकऱ्यांची फसवणूक करावी। आमचा साहेब अंतिम मुद्दा मी तुमच्या समोर आणून देतोय। 1.10 चा शेतकऱ्यांसाठी मल्टिप्लाय आणि 1.5 पट मल्टिप्लाय होणाऱ्या नवीन पुनर्वसनासाठी हा शेतकऱ्यांसोबत भेदभाव का? साहेब, या ठिकाणी 2474 अधिकृत घरं नोंदवली गेली। 18 वर्षाच्या वरच्या मुलांना फक्त 2494 ला न्याय मिळाला। 84 कुटुंबाला 1355 कुटुंब साहेब जी 18च्या पुढे आहेत यांना अजून न्याय मिळाला नाही। साहेब, घरं एकीकडे, झाडं एकीकडे, नको त्या गोष्टी त्यांनी गोंधळ त्या आवड मध्ये घालून ठेवला। म्हणून साहेब आम्ही कोर्टात विजय झालो, परंतु आज शिडको आमच्या विरोधात साहेब दिल्ली सुप्रीम कोर्ट मध्ये गेली आणि आज आम्हाला चॅलेंज केलंय। साहेब, आम्हाला कल्पना आहे हा अवॉर्ड कायद्याच्या बेसिसवर डिक्लेअर नसल्यामुळे हायकोर्टने जसा रद्द केला तसंच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टला पण होईल। पण मला या ठिकाणी 70% जे लोक आमचे बांधव ज्यांचा आवागावा हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन करतात की यांनी पैसे घेतले म्हणून धरण होणार, पण कायदा सर्वश्रेष्ठ आहे, प्रशासन सर्वश्रेष्ठ नाही। प्रशासन कायद्याच्या अंतर्गत चालतं, प्रशासन कायद्यापेक्षा मोठं नाही, लक्षात ठेवा। आणि प्रशासनाने आमची फसवणूक केली असेल तर अंतिम मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो। 60% जी काय सांगाल, काय शेतकऱ्यांची व्यथा आहे आणि आज सत्याग्रह चालू आहे, काय सांगाल? व्यथा आमच्या तर 16 वर्षापासून व्यथा आहेत। हा प्रकल्प 2010 पासून सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अद्यापपर्यंत सरकारने सोडवलेले नाही आहेत। आणि जुना जो कायदा आहे त्या कायद्याने जमिनी संपादित केल्या, परंतु नवीन जो कायदा आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। आणि नवीन कायदा 2013 जो भूमी संपादनाचा आहे त्याचा कलम 101 स्पष्ट सांगतोय की शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमीन 5 वर्षाच्या कालावधीत जर त्या वापरात आल्या नाही तर त्या शेतकऱ्याला, त्या मूल मालकाला किंवा त्यांच्या वारसदारांना परत करायला पाहिजेत। आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्त, ज्या बाळगंगा प्रकल्पग्रस्त जो शेतकरी आहे त्यांच्या जमिनी संपादित करून 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यामुळं त्या जमिनी आम्हाला परत आलेल्या आहेत। त्यामुळे सरकारने फक्त एक आदेश काढायचा आहे महसूल विभागाला की आमच्या जमिनीवरील जो बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा शिक्का आहे तो त्यांनी पुसावा आणि आमच्या जमिनीचा सातबारा कोरा करावा। या अधिकारासाठीच आम्ही इथे बेमुदत उपोषण करून बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आम्ही करत आहोत। दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरावं लागते, कसं पाहता याकडे? कोर्टाचा आदेश आहे, स्वयंस्पष्ट स्वरूपाचे आदेश आहे। आधी पुनर्वसन मग धरण ही असणारी एक भूमिका आहे। मात्र भांडवलदारांच्या आणि जमीन भूमाफियांच्या दबावामध्ये या ठिकाणी संविधानाची पायमल्ली सुरू आहे आणि जे पुनर्वसनाचे जे नियम आहे हे सर्व डावलून या ठिकाणी जे होत आहे हे बघत असताना आपण भारतात राहतो का तालिबानमध्ये राहतो अशा प्रकारचा एक प्रश्न स्वाभाविक स्वरूपामध्ये इथे आल्यानंतर हा उपस्थित होणं स्वाभाविक आहे। या संदर्भामध्ये प्रचंड विलंब झालेला आहे आणि या विलंबाच्या नंतरही आता प्रशासनाने ला वटणीवर आणण्याकरता हे थेट स्वरूपामध्ये बाळगंगा प्रकल्पातील सर्व भूमिपुत्रांनी जे दंड ठोपटले आहेत ते अत्यंत रास्त आहे। त्यांचा संघर्ष हा सत्यावर आधारित आहे, नियमावर आधारित आहे आणि प्रशासनाने तातडीने यांच्या सर्व ज्या मागण्या आहेत नवे तर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे आदेश आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी।
काय सांगाल, काय व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या? बाळगंगा प्रकल्पाचा प्रश्न चिघळत आहे, काय सांगाल? 13 नोव्हेंबरला आदरणीय राज्यसभा खासदार धर्शीलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर ऑफिसला प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेब होते. परत आमची बालगंगेची कमिटी होती. त्यामध्ये असं ठरलेलं का 1 जानेवारीपर्यंत आम्ही काम चालू करू, म्हणजे दोन्ही गावाचे गागोदे आणि निधवली. नाहीतर आम्ही त्यांना सांगितलेलं का जर तुम्ही केलंच नाही आमचे कामं चालू, तर आम्ही आमचा सातबारा कोरण्या करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार. त्याबद्दलचं त्यांनी जर काम चालू केले नाही म्हणून आम्ही आजपासून इथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर पुढे काय पावलं असणार आपलं? आम्हाला जिथपर्यंत नाही अधिकारी कोण येत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही आणि उपोषण सोडणार नाही. दादा, काय सांगाल, आज अनेक वर्षापासून बाळगंगेचा प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही आणि आज उपोषण सत्याग्रह चालू आहे, काय सांगाल? आत्तापर्यंत अनेक आंदोलनं झाली, अनेक सत्याग्रह झाले. ह्या आंदोलनामध्ये आमचा सक्रिय सहभाग असायचा. सर्व मिळून आम्ही हे सगळं आंदोलन केलेलं आहे आणि आताही करत आहोत. परंतु आत्ताच्या पुढे ज्या गोष्टी घडत आहेत की शासन प्रशासन ह्या गोष्टीसाठी उदासीन आहे की जे ते आश्वासनं देतात ते पूर्ण करत नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला हे आत्ता पाऊल उचलावं लागलं की शेवटपर्यंत आता हे लाक्षणिक उपोषण आम्ही करणार. मग त्याच्यामध्ये मरण आलं तरी आम्हाला 72 हे 5 जणांनी आम्ही ठरवलेलं आहे. बालगंगा धरणाच्या शेतकऱ्यांना हा न्याय भेटेपर्यंत आम्ही आता हा लढा आम्ही पूर्णपणे तेवत ठेवणार. दादा, काय सांगाल, आज तुम्ही सत्याग्रह उपोषण चालू केलं, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे की आमचं सातबारा कोरा व्हावा. आम्ही सरकारला वेळोवेळी सांगतो, तुम्हाला जर आमचं जर पुनर्वसन करायचं नव्हतं तर आमच्या जमिनी घेतल्याच का, आणि जर करायचं नाही तर आमचं सातबारा कोरा करा ना. कारण आमचे आज घरं वगैरे सर्व पडायला लागलेली आहेत आणि जमिनी जर पुरामध्ये वाहून गेल्या त्याचे नुकसान भरपाई मिळत, मग आम्ही करायचं काय? आम्ही दाद मागायचे कोणाकडे? म्हणून आम्ही आज हा उपोषण करतोय. सरकारला आम्ही इशारा देतोय की जर आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर याच्यापुढे आम्ही कडक आंदोलन करू, हा आम्ही सरकारला इशारा देतो. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.